शरद पवार हेच पक्ष फोडाफोडीचे गुरु. धर्मराव बाबा आत्राम यांची टीका. म्हणाले, पवारांकडून फोडाफोडीचे राजकारण शिकलो. महिला सक्षमीकरणामुळे देश महासत्ता होईल, सीएम शिंदे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ, मात्र मराठा आंदोलनांकडून काळे झेंडे दाखवून निषेध. ते मोठ्याचं लाडकं लेकरू, त्याचा छंद पालकाने पुरवावा. थोरातांचा सुजय विखेंना टोला, तर राधाकृष्ण विखे पाटलांचेही प्रत्युत्तर. हर्षवर्धन पाटील अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता वाढली. इंदापूर तालुका विकास आघाडीची पहिली शाखाही उघडली. दिल्ली हायकोर्टाचा आदेश, कोचिंग दुर्घटनेची चौकशी सीबीआय करेल. पोलिसांनाही फटकारले. एसयूच्या चालकाला अटक कशी केली? चिल्लर लोकांच्या गाड्या काय फोडता? तोडायच्या तर शरद पवार, उद्धव ठाकरे, फडणवीसांच्या गाड्या फोडा. प्रकाश आंबेडकर. निखतने ऑलिम्पिकमधून बाहेर येण्याचे कारण सांगितले. 2 kg वजन कमी करण्यासाठी 2 दिवस खाणेपिणे नाही. रिकव्हरीलाही वेळ मिळाला नाही. 4 जणांनी मारहाण करून तरुणाला जमिनीत काढले, पण कुत्र्यांनी लचका तोडताच तो जिवंत बाहेर आला. उद्धव ठाकरे यांचे सीएम पद महाराष्ट्रासाठी कलंक. नारायण राणे यांचा घणाघात. म्हणाले, त्यांच्या कारकिर्दीत राज्य विकासाच्या दृष्टीने 10 वर्ष मागे. प्रयागराजमधील वंदे भारत ट्रॅकवर सिलेंडर ठेवले, कोंबडा बांधून चिटकवला, दगड ठेवला, आरोपीला बेड्या. आरोपींनी मुलीचा हात पकडून म्हणाला, आय लव्ह यू. पोस्को कोर्टाने सुनावली 2 वर्षाची शिक्षा. म्हटली, घटना विनयभंग करणारी. राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आहे हे विसरू नका. अजित पवारांनी एकनाथ शिंदेंना दिला आघाडी धर्म पाहण्याचा सल्ला. SC/SC कोट्यात नवीन उपवर्ग स्थापन करण्याचा अधिकार. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला गुणरत्न सदावर्ते देणार आव्हान. महायुतीच्या योजना उठगटकेच्या नाहीत, हा अजितदादांचा वादा आहे. मी सत्तेला आपापलेला कार्यकर्ता नाही. विरोधकांना अजित पवारांचे प्रत्युत्तर. आदर्श बँक घोटाळ्यातील पीडितांचे मुख्यमंत्र्यांकडे गाराणे. इम्तियाज जलील यांचा पुढाकार. पैसे परत मिळवून देण्याची घातली साखळी. पूजा खेडकरचे परदेशात पलायन, अद्यापही नॉट रिचेबल. अटकपूर्व जामीन फेटाळल्याने कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता. आखाडा बाळापूर शिवारात कालव्यात पडल्याने दोघांचा मृत्यू. पुलावरील दुचाकी घसरली, नियंत्रण सुटल्याने अपघात. नरेंद्र मोदी सरकार संकटात आहे का? दिल्लीत महिन्याभरात मोठ्या घडामोडी. शरद पवारांनी सांगितल्याचा जयंत पाटलांचा गौप्यस्फोट. विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची कमिटी जाहीर. ज्येष्ठ नेते मधुसूदन मिस्त्री चेअरमन, अन्य 3 जणांचाही समावेश. गुगलवर नंबर शोधणे पडले महागात. सायबर चोरट्यांकडून 6 जणांची 22 लाखांची ऑनलाईन फसवणूक.